शेतकऱ्यांना पीएम किसानचा 20वा हप्ता 20 जून रोजी जमा होणार अशा प्रकारच्या बातम्या समोर आलेल्या आहेत। दुसरीकडे पीएम किसानचा 20वा हप्ता हा 30,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल अशी ही बातमी फिरते। त्याचं कारण असं आहे की उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी 8 जून रोजी एका भाषणात केंद्र सरकारनं पीएम किसानचा निधी जो काय आहे तो वार्षिक 30,000 रुपये करावा अशा प्रकारची एक सूचना केलेली होती आणि त्यामुळे या चर्चेला सुद्धा उधाण आलेलं आहे की पीएम किसानचा जो काही हप्ता आहे 20वा तो आता 30,000 रुपये केला जाईल। तर यामध्ये किती शक्यता आहे की 30,000 रुपये पीएम किसानचा हप्ता होऊ शकतो? दुसरीकडे पीएम किसानचा जो काही 20वा हप्ता आहे तो 20 जून रोजी म्हणजेच परवा दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल का? पीएम किसानचा 19वा हप्ता ज्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारच्या भागलपूर येथून झालेलं होतं। बिहारच्या विधानसभेची निवडणूक ही आता काही महिन्यांवरती येऊन ठेपलेली आहे, त्याच्यामुळे बिहारकडे मोठ्या प्रमाणात पंतप्रधानांचं आणि त्यांच्या पक्षाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अर्थातच याच्यामध्ये राजकीय हेतू अर्थातच आहे। दुसरीकडे असंही बोललं जात होतं की 20 जून रोजी पंतप्रधानांचा बिहारमध्ये सिवान या भागात एक दौरा आहे आणि याच भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचं वितरण सुद्धा करतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात होती। कारण की दोन्हीही जे काही दौरे होते किंवा आधीचा जे काही दौरा झाला पंतप्रधानांचा बिहारमध्ये त्या दौऱ्यामध्येही शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला गेला। त्यानंतर आता सुद्धा तशाच पद्धतीचं जे काही नियोजन आहे ते केलं जाईल अशी शक्यता होती, परंतु आता मात्र पीएम किसानचा जो काही 20वा हप्ता आहे तो 20 जून रोजी येण्याची शक्यता फार कमी आहे। पीएम किसानचे सरेंडर झालेले शेतकरी आहेत, म्हणजे पीएम किसानचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी सरेंडर केलेला आहे चुकून, त्या शेतकऱ्यांना आता परत एकदा रिवोक करण्यासाठीची प्रक्रिया ही पीएम किसान पोर्टलवरून राबवली जाते आणि त्यामुळे आता हे रिवोक झालेले जे काही शेतकरी आहेत तर त्यांनाही नव्यानं लाभ देण्यात येणार आहे। त्यांचा मागचा जो काही लाभ बाकी आहे पीएम किसानचा तोही त्यांना जमा करण्यात येईल अशा पद्धतीची ग्वाही कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। आणि या पार्श्वभूमीवरती राज्यातील लाखो शेतकरी या पीएम किसानच्या योजनेतनं जे काही बाहेर पडलेले होते किंवा ज्यांचा हप्ता किंवा लाभ हा सरेंडर झालेला होता ते आता पुन्हा एकदा रिवोक करून या प्रक्रियेत येऊ शकतात आणि त्यांना इथून पुढे जे काही मागचे हप्ते मिळालेले नाही आहेत ते तर मिळतीलच, परंतु इथून पुढे पीएम किसानचा हप्ता सुद्धा नियमित पद्धतीने चालू केला जाणार आहे अशा पद्धतीचं एक सुद्धा अपडेट होतं। त्यामुळं ही सगळी प्रक्रिया आता सुरू असताना या प्रक्रियेला पूर्ण करून त्याचं वितरण जे काही आहे पीएम किसानचं, म्हणजे नव्यानं जी काही पीएम किसानमध्ये शेतकरी ॲड होणार आहेत जोडले जाणार आहेत त्या सगळ्यांना 20व्या हप्त्याचं वितरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असणार आहे असं सुद्धा एक अपडेट समोर आलेलं आहे। पीएम किसानचा वार्षिक निधी जो काय आहे शेतकऱ्यांना दिला जातो तो 6,000 ऐवजी 30,000 रुपये करावा अशा पद्धतीची एक शिफारस किंवा सूचना केंद्र सरकारला उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी केली आहे। ते 8 जून रोजी हिमाचल प्रदेश येथील एका कार्यक्रमात बोलत होते, त्यावेळेस त्यांनी शेतकरी हा अन्नदाता आहे तर अन्नदात्याला सुखी करायचं असेल तर केंद्र सरकारच्या मार्फत डीबीटीच्या माध्यमातून थेट 6,000 रुपये हे वार्षिक 3 टप्प्यात दिले जातात ते वाढून आता 30,000 रुपये करायला हवेत अशा पद्धतीची एक सूचना केली आहे। अर्थात उपराष्ट्रपतींची सूचना केंद्र सरकार किती गांभीर्यानं घेईल हा एक वेगळा मुद्दा आहे, परंतु उपराष्ट्रपतींनी या मुद्द्याला पुन्हा एकदा चर्चेला आणलं आहे की पीएम किसानच्या निधीची जी काय आहे त्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे। त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक आशा पल्लवित झालेली आहे की पीएम किसानचा 20वा हप्ता जो काही आहे तो केंद्र सरकार 30,000 रुपये याप्रमाणे वितरित करेल। म्हणजे आत्ताचा जो हप्ता आहे तो आहे एप्रिल ते जुलैच्या दरम्यानचा। यापूर्वी भागलपूरमधून 19वा हप्ता जो डिसेंबर ते मार्चच्या दरम्यानचा होता तो वितरित करण्यात आलेला होता। त्यामध्ये साधारणतः 10 कोटी शेतकऱ्यांसाठी 22,000 कोटी रुपयांचं जे काही निधी आहे पीएम किसानचं ते वाटप करण्यात आलेलं होतं। राज्यामध्ये साधारणतः 93 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, परंतु जो काही वितरित हप्ता होतो तो 90 ते 91 लाख शेतकऱ्यांनाच होतो, कारण की 2 ते 2.5 लाख शेतकरी हे केवायसीच्या कारणामुळे त्यासोबतच विविध कारणांमुळे तांत्रिक अडचणींमुळे या पीएम किसानच्या हप्त्याचा लाभ त्यावेळेस घेऊ शकलेले नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे। खरं म्हणजे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांची जी काही सूचना आहे ती महत्त्वाची आहे, कारण की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळं या पद्धतीचा जो काही निधी आहे तो जो पीएम किसानच्या अंतर्गत आत्ता दिला जातोय वार्षिक तो फारच तुटपुंज आहे आणि त्यामुळं पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ सुद्धा करण्याची गरज आहे। कारण की केंद्र सरकारच्याच धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला म्हणजे प्रमुख शेतमाल असतील, कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल किंवा ऊस असेल, या सगळ्या पिकांना जो काही भाव आहे तो हमीभावाच्याही खाली
बाजारामध्ये मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे आणि यासाठी केंद्र सरकारची धोरणं ही कारणीभूत आहेत। आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना जर खरंच केंद्र सरकारला मदत करायची असेल तर ती अधिक वाढवली पाहिजे। 6,000 रुपये ही पुरेशी नाही आहे, कारण की आत्ता जर का बघितलं तर कृषी निविष्ठा असतील किंवा कृषी अवजारं असतील किंवा मजुरीचा जो काही रोजंदारी असेल त्याकडे जर का बघितलं तर त्याची जी काही दिवसाची रोजंदारी आहे 500 ते 600 रुपये एवढी रोजंदारी ही शेतकऱ्यांना शेतमजुरांना द्यावी लागते। तर या तुटपुंज्या मदतीमध्ये एक दिवसाचा मजुरांचाच खर्च जातो अशी सुद्धा शेतकरी तक्रार करतात। त्यामुळे केंद्र सरकारनं जर का शेतकऱ्यांना खरंच मदत करायची असेल तर 30,000 रुपये याप्रमाणे मदत ही वार्षिक पीएम किसानमधनं केली पाहिजे अशी ही मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। कारण की केंद्र सरकारची धोरणं जी आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतमालाला किफायतशीर दर हा मिळत नाही आणि त्यामुळे शेती हा आतबट्ट्याचा धंदा हा दिवसेंदिवस होऊ लागलेला आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर का आपण विचार केला तर 6,000 रुपये हे 3 हप्त्यांमध्ये वार्षिक 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। म्हणजेच 4 महिन्यांच्या अंतराने 2,000 रुपये याप्रमाणे हा निधी आहे। याचा जर का आपण महिन्यात विचार केला तर 500 रुपये इतका हा निधी येतो आणि दिवसाला जर का याचा विचार केला तर साधारणतः 16.5 रुपये इतका निधी हा शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेतनं मिळतो। खरं तर 16.5 रुपयांमध्ये काय येतं असा प्रश्न सुद्धा शेतकरी नेते आणि शेतकरी उपस्थित करतात। त्यामुळे शेतकऱ्यांची एक मागणी अशी सुद्धा आहे की एकतर आम्हाला या पद्धतीची तुटपुंजी मदत करून आमच्या शेतमालाचे भाव पाडू नका। केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडले नाही तर तशी रणनीती आखली नाही, तसे डाव कटकारस्थान केले नाही तर शेतकऱ्यांना पीएम किसानच्या वार्षिक निधीची सुद्धा गरज पडणार नाही असं सुद्धा शेतकरी सांगतात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांचं विधान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की शेतकऱ्यांना जर का मदत द्यायचीच असेल तर 30,000 रुपये दिली पाहिजे, त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे। आता उपराष्ट्रपती यांचा सल्ला केंद्र सरकार किती गांभीर्याने घेणार हा खरं तर मुद्दा आहेच, पण दुसरीकडे 20 जून रोजी पीएम किसानचा जो काही निधी आहे तो शेतकऱ्यांना जमा होणार का बँक खात्यावरती तेही आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण त्याची शक्यता फार कमी आहे। मग दुसरी एक शक्यता अशी सुद्धा आहे की जो काही आत्तापर्यंतचा अनुभव बघितला तर आत्तापर्यंत जून महिन्यामध्ये जे काही पीएम किसानच्या हप्त्याची वितरण करण्यात आलेली आहेत त्या वितरणांमध्ये जूनच्या 25 ते 30 तारखेच्या दरम्यान हे वितरण करण्यात आलेली आहेत। याच्या मागचाही अनुभव घेतला तर त्या पद्धतीनेच हा 20वा हप्ता सुद्धा 25 ते 30 तारखेच्या दरम्यान वितरित केला जाईल। शक्यतो अशी आहे की 25 किंवा 26 जून रोजी, अर्थात ही शक्यता आहे की 25 ते 26 जूनच्या दरम्यान पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या थेट बँकेत केलं जाईल। आता तुमचा असाही प्रश्न असेल की नमोचा जो काही हप्ता आहे तो कधी वितरित केला जाणार। आपल्याला हे माहिती आहे की पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर त्याच्या नंतरच्या काळात म्हणजे पुढच्या 5-7 दिवसात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो आणि त्यानुसार त्याची प्रक्रिया असते। आपण त्याचं अपडेट मागच्या व्हिडिओत घेतलेलं आहे। त्यामुळं नमो आणि पीएम किसानबद्दलचं जे काही अपडेट असेल पुढचं तेही आपण तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्यावेळेस ज्यावेळेस याची अधिकृत घोषणा किंवा माहिती समोर येईल। आता तरी 30,000 रुपये आणि पीएम किसानचा 20 जून रोजी 20वा हप्ता याबद्दलचं हे एक अपडेट होतं। तुम्हाला या दोन्ही मुद्द्यांबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा।